अहो लेखक, अहो बघा ही पूर्व पाय आत्महत्या करते. सन्मित्र अतुल, जीवन ही वर्तुळाकृती यात्रा आहे आणि क्षणभंगुर प्रीतीवरती ती उभा राहत नाही. हे लेखणीदारी, आपण जे वदले ते सर्वस्वी सत्य आहे. कालाच्या रणभूमीत सीतेने वनगमन पत्करले आणि सतीने योगाग्नी प्रज्वलित केला. सीतेच्या विरहाने रामचंद्र व्याकुळ झालेच की, पण रामचंद्रांनी धर्मध्वज खाली ठेवला नाही. राधा कृष्णाविना राहिलीच आणि तसा विरह गोपिकांना देखील होता, पण त्याच विरहात गोपिकांनी परमानंदाचा अमृतरस प्यालाच की. आपल्या वाणीतून उमटलेले वचन म्हणजे धर्माचे जागृत रूपच आहे, आणि जे ह्या भ्रांत चित्त मनुष्याला त्याच्या दुष्कृत्यापासून परावृत्त करू शकते. अधीर मनाच्या अंधकारात तू आपला दीप विझू पाहतोयस का? संसार हा नश्वरतेचा नाट्यमंच आहे. इथे नाते, प्रेम, मोह, विरह हे केवळ जीवनरूपी दृश्यांचे क्षणिक रंग आहेत. या अज्ञानी मनुष्याला आम्ही कित्येक वेळा समजावले, तरी ह्या मनुष्याने आमचे बोल विचारात घेतले. या सृष्टीतील अंतिम सत्य प्रेम नसून मृत्यू आहे, आणि आपण आता ह्या स्थानावर उपस्थित आहात. कृपा करून या भ्रमित जीवाला सत्याची जाणीव करून द्यावी. हो, काय बोलताय तुम्ही? तर माझा जगण्याचा मारण्याचा प्रश्न, तुम्ही काय असं येड्यागत बोलताय? एवढं मी प्रेमात येणार नाही झालो, एवढं तुमचं बोलणं ऐकून झालो. राहू द्या, मी जीवन देतो आता. दैवगती टाळता येत नाही. भोगाचे जे दिवस आहेत ते पार करावेच लागतील. विधीचं चक्र फिरू लागलं आहे. इथून पलायन करणे हेच आपल्या हिताचे राहील.